हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी कन्यापूजनचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करते आहे तुमच्याशी. सकाळी आवरून तयार झाले आणि एकीकडे दूध उकळायला ठेवलं आहे, एकीकडे जे आहे चणे म्हणजे हरभरा, काळा हरभरा मी रात्रीच भिजत घातला होता, तर ते शिजवायला ठेवलं आहे थोडंसं मीठ टाकून. आणि आता माझी 8 मंथ जे आहे कंप्लीट होतीलच, त्यामुळे मी सगळ्या कामांना बाई लावलेली आहे आणि आई देखील आता 2-3 दिवसात येणारच आहे माझी. इकडे दूध उकळतं आहे आणि इकडे छोले पण तयार झालेत. थोडी वाफ जाती तोपर्यंत मी पेस्ट बनवते मसाल्याची. तर यामध्ये लसूण आणि कांदा मी टाकलेला नाही आहे, त्यामुळे टोमॅटो, आलं आणि मिरची एवढंच जे आहे करून मी पेस्ट बनवली आहे. आणि छोट्या मुली असतील तर त्यात जास्त तिखटही खात नाहीत, तर त्या हिशोबानेच तिखट बनवणार आहे. थोडंसं तेल टाकलं, मनवा गेली होती स्कूलला, तर मी अष्टमीच्या दिवशी जे आहे कन्यापूजन केलं. मागच्या वेळी देखील केलं होतं. तर तुम्हाला जर माझे आता मी बरेच दिवस झालं व्हिडिओज टाकत नाही, पण मी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते, म्हणजे काही फेस्टिवल असो काही असो. तर माझा इंस्टाग्रामचा ID 2 ID आहेत आणि मनवाचा एक आहे. तर ते सगळे IDs मी जे आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही जाऊन जरूर त्याला फॉलो करा. आणि तिकडे माझे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. जरी मी ब्लॉग नाही टाकला तरी तिकडे मी छोटे व्हिडिओज फेस्टिवलचे टाकलेले असतात, तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे मी फोडणी दिली, जिरा, कढीपत्ता वगैरे, आणि ही जी पेस्ट आपण बनवली होती तर ती टाकली आहे. यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी याला टेस्ट यावी म्हणून मी कांदा लसूण छोले मसाला देखील याच्यात टाकलं. असं मी थोडंसं मसाला एक्स्ट्रा दिसावा म्हणून थोडेसे छोले पण बारीक करून घेतले होते. हा छोले मसाला मी वापरला, हा छान आहे टाटा संपन्नचा. आणि जे आहे चणे आपण जे उकडून घेतले ना, तर त्याचीच पेस्ट मी बनवून घेणार आहे. त्याची थोडीशी पेस्ट करून जर यामध्ये टाकली ना, ग्रेव्ही थोडी जास्त घट्ट होते, पातळ पातळ असं दिसत नाही. आणि खूप पातळ असा रस्सा पण नाही बनवणार आहे, थोडंसं तरी त्याला मसाला हवा, टेस्ट हवी म्हणून ह्यातलेच थोडेसे चणे बाजूला काढून मी ते बारीक करून मागच्या वेळी पण कन्यापूजनला मी असंच बरंच सारं जे आहे मुली बोलवल्या होत्या. या सोसायटीमध्ये खूप साऱ्या मुली आहेत. पहिले जेव्हा मी गावी हॉस्पिटलच्या इकडे करायचे त्यावेळी मुली फार तिथे 2-3 मुली मिळायच्या, तर जेवढं असेल तसं मी करायचे. आता इथे खूप साऱ्या मुली असतात, खूप छान कन्यापूजन होतं आणि अष्टमीच्या दिवशी तर मॅक्झिमम करतात. तर मला हे करायला खूप आवडतं. बाकी सवाष्णी वगैरे किंवा ओटी भरणे ह्या सगळ्या गोष्टी प्रेग्नेन्सीमध्ये करत नाहीत, त्यामुळे मी त्या टाळल्या शक्यतो. पण कन्यापूजन चालतं म्हणून मी कन्यापूजन हे करतेच दरवर्षी. एकीकडे आता छोले थोडेसे शिजत ठेवलेत मी कमी गॅसवर. मावशी येऊन गेल्या आमच्या, तर मी दुपारचीच तयारी करून ठेवली ती, संध्याकाळी गडबड होईल म्हणून. तर शिऱ्यासाठी त्यांनी रवा भाजून ठेवला होता आणि मी इकडे ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घेणार आणि त्यातच जे आहे भाजलेला रवा जो आहे तो टाकत आहे. तर सगळं काही मी अंदाजाने बनवलं होतं. जवळजवळ सोसायटीतल्या सगळ्या मुली म्हणता इकडे मी ह्याच्यासाठी शिऱ्यासाठी थोडंसं पाणी गरम करायला सगळ्यांना मी बोलवते आणि छान केसर टाकते, खूप साऱ्या केसर भिजत ठेवायचं, चांगला रंग येतो. किंवा मग ह्या उकळत्या पाण्यात टाकलं तरी त्याचा असा रंग आणि फ्लेवर थोडा छान येतो. यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकले होते, वरून मी विलायचीची पूड करून ठेवली आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी मी बनवून ठेवते, कूट म्हणा, दाण्याचा, विलायचीची पूड, बऱ्याच साऱ्या गोष्टी मावशींना सांगते तयारी करून ठेवा, म्हणजे स्वयंपाक करायला खूपच सोपं जातं. आणि हे थोडंसं अजून भाजून घेणार. रवा छान भाजलेलाच होता तुपामध्ये, पण तरी थोडासा ड्रायफ्रूट्स आणि हे टाकल्यानंतर भाजून घेतला. यामध्ये आता हे जे पाणी आहे ते टाकणार आणि थोडंसं दूध. खूप सारं दूध टाकल्यावर शिरा खूपच चिकट होतं, म्हणून मी एकदम दूध वगैरे नुसतं टाकत नाही, थोडं पाणी थोडं दूध असं टाकते. नाहीतर दुधाचा पण छान होतो शिरा दूध टाकून. प्रसादाला शक्यतो बनवतात तसा, पण मी ते पाण्याचा पण वापर करते, थोडं पाणी आणि मग नंतर वरतून थोडंसं दूध टाकणार आहे. तर आता हे पाणी मिक्स करून या कढईमध्ये जे आहे रवा आधी शिजवून घेणार आणि मग थोड्या वेळाने याच्यामध्ये साखर घालणार.
तर पूजा झाली होती सकाळीच, पण नैवेद्य दाखवला मग मी आधी. आणि मनवा स्कूलमधून आल्यानंतर ती खूप सारी हेल्प करते मला. हे बघा, आता कन्यापूजनचं टाईम होतं संध्याकाळचं, तर संध्याकाळी जी आहे सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली होती माझी. देवाला नैवेद्य दाखवलेला होता. एक एक मुली यायला चालू झाल्या होत्या. तर सगळ्यात पहिले मी असं ठरवलेलं की खूप छोट्या ज्या कन्या असतात, 9 कन्या छोट्या, त्या आधी करून घेऊयात. आणि मनवाला आधी मी करते दरवर्षी. आपण आपल्या मुलींपासूनच सुरुवात करतो. तर या मुली आणि मनवाच्या वयाच्या पण फ्रेंड्स आहेत तिच्या. तर असं हे छानसं कन्यापूजन आता मी पुढे तुम्हाला दाखवते. यांच्यासाठी ना मी लिपस्टिक म्हणजे बेबी लिप बाम टाईप आणलं होतं, ज्याचा कलर खूप असा पिंकिश राणी कलर असा येतो. आणि हे आणले होते क्रंचीज आणले होते, तर ते जे त्यांना खूप आवडले सगळ्या मुलींना. सो आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आणि नेक्स्ट दिवाळीचे व्हिडिओ मी ट्राय करेन टाकायचा.